दुबई, अबुधाबी म्हणजे अनेक ठिकाणी विशेष करून जे टुरिस्ट आहेत ते जवळचे अबुधाबीला आहेत, दुबईला गेलेले आहेत आणि ते सगळ्या तिकडे अडकून पडलेले आहेत आणि अनेक अजून काही गल्फ कंट्रीजमध्ये आमचे टुरिस्ट गेले आहेत. युद्ध सुरू झाल्यामुळे तिथे सगळी हवाई वाहतूक बंद झालेली आहे, विस्कळीत झालेली आहे. त्यामुळे सगळे जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी बसले आहेत. अजून हल्ले त्या ठिकाणी सुरू झाले आहेत, 2-3 दिवसापासून सुरू होते. पण आता परिस्थिती थोडी कंट्रोलमध्ये आहे. आता जी विमानं 2-3 दिवस 4 दिवस पूर्ण बंद होती, आता ती यायला लागलेली आहे. या 2 दिवसामध्ये 10-12 फ्लाईट हे दुबईहून, अबुधाबीवरून या ठिकाणी आलेले आहेत. काही दिल्लीला आलेले आहेत, काही मुंबईला आलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय पूर्ण लक्ष या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. एकनाथजी खडसे आहेत, ते सुद्धा लक्ष घालून या ठिकाणी आहेत. पण केंद्र सरकार विशेष करून आमचा सतत संपर्क केंद्र सरकारशी त्या ठिकाणी सुरू आहे, एम्बेसीशी सुरू आहे आणि मला वाटतं 2-3 दिवसामध्ये ही थोडी परिस्थिती सुरळीत होईल असं चित्र या ठिकाणी दिसतंय. आम्ही दररोज विमान पाठवण्याचा प्रयत्न करतोय. एअर इंडियाच्या विमान कंपनीशी आम्ही त्या ठिकाणी बोलतो आहोत. पण काही विमान कंपन्या, काही एजंट हे स्वतः विमान बुक करून त्या ठिकाणी नेत आहेत आणि प्रवाशांना आणतायत. त्यामध्ये भाडं मात्र कुठे कुठे 1-1 लाख 80-80 हजार रुपये हे त्या ठिकाणी दिलं जात आहे. मला वाटतं ते सुद्धा जास्त आहे. पण काही प्रवासी स्वतःच बुकिंग करतायत आणि ते इकडे येत आहेत. आणि म्हणून माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपण काळजी करू नका. 1-2 दिवसामध्ये परिस्थिती निवळेल. सर्वांना आणण्याची व्यवस्था, जबाबदारी ही केंद्र शासनाची आहे, राज्य सरकारची आहे, आमची सगळ्यांची आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय यांनी मला विशेष करून पूर्ण वेळ, कारण ते खातच माझ्याकडे आहे, लक्ष देण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. आणि आम्ही दररोज 400-500 जे टुरिस्ट आहेत त्यांच्याशी त्या ठिकाणी बोलतोय. सर्वांना तिथेच थांबण्याचा, ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी थांबण्याचा आम्ही त्या ठिकाणी त्यांना सल्ला दिलेला आहे. काही ठिकाणी हॉटेलमधल्या तर आमचे पैसे संपलेत, 4-5 दिवस आम्हाला जास्त झालेले आहेत असंही काही टुरिस्ट सांगतायत. आणि दुबईमध्ये आपल्याकडचे काही उद्योजक आहेत, जैन संघटना आहे, त्यांनी सुद्धा काही प्रवाशांची जबाबदारी, त्या ठिकाणी जे टुरिस्ट आहेत त्यांची जबाबदारी उचललेली आहे. मला वाटतं त्यांचं नाव जितो संघटना पण आहे. आणि वैयक्तिक आताच मी त्याच्याशी फोनवर बोललो. त्यांनी सांगितलं माझा मोठा फार्म हाऊस या ठिकाणी 2-2.5 एकर मध्ये, त्या ठिकाणी आपण 200 लोक या ठिकाणी ठेवलेले आहेत. त्याची सगळी राहण्याची व्यवस्था, जेवणा खाण्याची व्यवस्था, जोपर्यंत त्याची जाण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून अजूनही काही 200-300, माझ्याकडे 500 लोकांची व्यवस्था आहे. अजूनही 200-250 लोक तुमच्या संपर्कात असतील तर त्यांना माझ्याकडे पाठवा, आम्ही त्यांची अतिशय चांगली व्यवस्था ठेवू असंही त्यांनी सांगितलेलं आहे. मला वाटतं त्यांचं नाव सांगावं लागेल. बागमार म्हणून आहेत. बागमार म्हणून मी त्यांच्याशी आताच बोललो, कालही बोललेलो होतो. आणि बागमार यांनी 500 लोकांची राहण्याची व्यवस्था, जेवणा खाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. त्यांचंही अभिनंदन करा, त्यांचे आभार मनापासून. पण यासाठी आपल्याला टोल फ्री नंबर आमच्या आपत्ती व्यवस्थापन खात्यामार्फत आहे 9321587143. ते पुन्हा सांगेल 9321587143 हा टोल फ्री नंबर आहे आमचा नंबर आहे. आणि त्याचबरोबर 022 मुंबईतला आमच्या कार्यालयाचा नंबर आहे 022-202-7990 हा आमचा या ठिकाणी नंबर आहे. आपल्याला काही अडचण असेल तर आपण या नंबरवर त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करावा. मला वाटतं की तिकीट बुकिंगची व्यवस्था सुद्धा आम्ही या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करू. कसं बुकिंग करायचं आहे, कुठलं फ्लाईट आहे, कधी येणार आहे, या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला या ठिकाणून मिळेल. आणि म्हणून मग माझे सगळ्यांना पुन्हा आव्हान आहे की आपण घाबरू नका, फार काळजी करू नका. खरं हे युद्ध आहे, पण घरचे लोक आपले खूप काळजी करतायत आणि म्हणून सरकारला सुद्धा आपली तेवढीच काळजी आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, प्रधानमंत्री आहेत, सर्वच या ठिकाणी लक्ष देऊन आहेत. आपल्याला 2-3 दिवसामध्ये निश्चित तिथपर्यंत आणण्याची व्यवस्था आम्ही या ठिकाणी करू. आतापर्यंत 2 दिवसामध्ये 1200 जे टुरिस्ट आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना आम्ही यापर्यंत आलेले आहेत, ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत. पण आता उद्या परवापासून ही संख्या अधिक वाढेल. जास्त विमान जे आहेत ते आम्ही त्या ठिकाणी पाठवतो आहोत, त्यांची जाण्याची व्यवस्था करणार आहोत आणि सगळ्या प्रवाशांना सुखरूप आम्ही घरी आणू. खरं आहे, खासगी कंपन्या एकेका प्रवाशाजवळून 1-1 लाख रुपये घेत आहेत. म्हणजे फारच झालंय भाडं. म्हणजे इथे 15,000 रुपये, 12,000 रुपये, 20,000 रुपये भाडं असतं दुबईचं.
आज तिथे 1-1 लाख रुपये 5 पट भाडं घेतलं जात आहे. अशा कंपन्यांना सुद्धा आता आम्ही वाहन करतो आहोत. आणि मी सगळ्या टुरिस्टला सांगेल, प्रवाशांना सुद्धा सांगेल, की फार इतकं भाडं तुम्ही देऊ नका. लवकरच आम्ही विमानतळाची व्यवस्था करतो आहोत. त्या ठिकाणी जे रास्त आहे, जे नेहमीप्रमाणे 20,000, 15,000 असेल, फार झालं 25,000 असेल. मी त्यात अजून मला माहिती नाही. पण याच्यावर मला वाटतं भाडं देता कामा नये. आणि उगाच अशा परिस्थितीमध्ये लोकांची लूट करायची, अतिरिक्त पैसे लावायचे, मला वाटतं हे काही योग्य नाही. अशा कंपन्यांवर सुद्धा आम्ही त्या ठिकाणी निश्चित कारवाई करू. निश्चित या संदर्भामध्ये एक लिंक बरं आठवण दिली मला. या संदर्भामध्ये एक महाराष्ट्र एससीओसी ही लिंक या ठिकाणी आहेत. आपण जर आपली माहिती कळवली तर त्यातून आपण कुठे आहात नेमके, काय करतात ते सगळं आम्हाला त्या ठिकाणी कळेल. आपलं लोकेशन त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी कळेल आणि मग आपल्याला शोधण्यासाठी सुद्धा किंवा आणण्यासाठी सुद्धा त्याची एक चांगली मदत होईल. तर या संदर्भातली लिंक आहे महाराष्ट्र एससीओसी, ही या ठिकाणी लिंक आहे. आणि नंबर मी आपल्याला दिलेला आहे. आमच्या कार्यालयाच्या आपण संपर्कात राहा. त्यामध्ये मला कुठली माहिती नाही, त्यामुळे मला फार या विषयावर बोलणं उचित होणार नाही. फक्त रोहित पवारांचं आणि माझं काल बोलणं झालं, माझ्या स्टाफशी बोलणं झालं. त्यांचे सासरे तिकडे अडकलेले होते मगर साहेब, त्यांना फक्त आम्ही कालच रात्री या ठिकाणी आणलेलं आहे. अजून तरी काही कुठे इंधन वाढलेलं नाही, कुठे सोनं पण वाढलेलं नाही, कमी झालेलं नाही. उगाच काहीतरी अफवा होत आहेत, इंधनाचे दर वाढणार आहेत, त्यामुळे मग गर्दी केली जाते पेट्रोल पंपांवर. पण अजून अशी कुठलीही माहिती आमच्याकडे नाही किंवा मला वैयक्तिक सुद्धा या बाबतीमध्ये माहिती नाही. पण अजून तरी आपल्याकडे मला वाटतं तुम्ही बघतोय आपल्याच माध्यमातून बातम्या की पुरेसा स्टॉक आपल्याकडे या ठिकाणी महिनाभराचा अजून आहे ऑइलच्या बाबतीमध्ये, तेलाच्या बाबतीमध्ये. त्यामुळे सध्या तरी अशी स्थिती मला दिसत नाही. पण अधिक माहिती माझ्याकडे या संदर्भात नाही. त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, अतिशय गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल झालेले आहेत. खूप मोठी मानवहानी त्या ठिकाणी झाली, खूप लोकांचे प्राण त्या ठिकाणी गेलेले आहेत. बिचारे गरीब मजदूर लोक त्या ठिकाणी होते. पण या ठिकाणी मंत्री महोदयांनी सांगितलं की या ठिकाणी कोणाला सोडलं जाणार नाही. त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे होती, पण त्यांच्या निष्काळजीपणामुळे जर इतके लोक मरत असतील, त्यांना प्राण गमवावे लागत असतील, तर ही बाब अतिशय गंभीर आहे. आणि म्हणून मालक असो का मॅनेजर असो का कोण तिथला अधिकारी असो, कोणालाही सोडलं जाणार नाही. मला या संदर्भामध्ये कुठली माहिती नाही. पण असं जर कोणी करत असेल, आपण सांगतो FRI झालेलं आहे, कारवाई झालेली आहे, कडक कारवाई त्याच्यावर होईल.